आपण लहानपणापासून एक दृश्य पाहत आलोय, पंतप्रधान, लाल किल्ला आणि तिरंगा. पण तुम्हाला माहितीये का, 15 ऑगस्ट 1947च्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाची कहाणी यापेक्षा वेगळी होती. भारत स्वतंत्र झाला आणि 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री संविधान सभेच्या विशेष अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्याचा नवा अध्याय सुरू झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपलं प्रसिद्ध ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण केलं. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. पण आज आपण पाहतो तसा लाल किल्ल्यावरचा पंतप्रधानांचा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा त्या दिवशीच्या मुख्य कार्यक्रमाचा भाग नव्हता. नेहरूंनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील इरविन स्टेडियम, नंतर रामलीला मैदान आणि इतर ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ध्वज फडकवला. यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरही तिरंगा फडकवला. मात्र आज आपण पाहतो ती दरवर्षीची लाल किल्ल्यावरील पंतप्रधानांच्या ध्वजारोहणाची परंपरा त्यानंतर रूढ झाली. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947चा पहिला स्वातंत्र्य दिन आणि आजचा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी एकसारखे नव्हते. त्या दिवशी देश नव्याने जन्माला आला होता. दिल्लीच्या रस्त्यांवर उत्सव होता, लोकांच्या डोळ्यात स्वातंत्र्याचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी देशाच्या दुसऱ्या बाजूला मात्र फाळणीची हिंसा आणि विस्थापनाची भयानकता सुरू होती. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 हा दिवस फक्त आनंदाचा नव्हता, तो होता स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेदना एकाच वेळी अनुभवणाऱ्या भारताचा पहिला दिवस. आणि म्हणूनच लाल किल्ल्यावरचा आजचा तिरंगा पाहताना त्यामागचा हा इतिहासही लक्षात ठेवायला हवा. सध्या झेप्टो या साईटवर द हिंदू सर्च केलं की 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हाचा अंक तुम्हाला मिळू शकतो. पण 1947 साली ही बातमी देशभरात कशी पसरली तुम्हाला माहितीये का? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण आज सारखं हे स्वातंत्र्याचं वृत्त काही एका सेकंदात मोबाईलवर पोहोचलेलं नव्हतं. त्या काळात ना इंटरनेट होतं, ना सोशल मीडिया, ना टेलिव्हिजन. मग देश स्वतंत्र झाल्याची बातमी अख्ख्या भारताला समजली तरी कशी? यासाठी सर्वात महत्वाचं माध्यम होतं रेडिओ. 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री दिल्लीतील संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे भाषण केलं. हे भाषण आकाशवाणीवरून प्रसारित झालं. ज्या घरांमध्ये रेडिओ होता तिथे लोक मध्यरात्री एकत्र जमले. अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी रेडिओ लावून स्वातंत्र्याचा एक ऐतिहासिक क्षण ऐकला. यानंतर बातमी पोहोचवण्याची जबाबदारी होती वर्तमानपत्रांची. द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यांसारख्या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्याच्या बातम्यांना प्रमुख स्थान दिलं. विशेष अंक, मोठे मथळे आणि देशभक्तीपर लेख, कवितांमधून स्वातंत्र्याचा उत्सव लोकांपर्यंत पोहोचला. पण भारतातल्या प्रत्येक घरात रेडिओ किंवा वर्तमानपत्र पोहोचत नव्हतं. म्हणून मग बातमी पोहोचली माणसांकडून माणसांपर्यंत. गावात एखाद्याला बातमी समजली की ती पुढच्या व्यक्तींपर्यंत गेली. शहरांमध्ये मिरवणुका निघाल्या, घोषणा सुरू झाल्या आणि ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्याचा संदेश दूरवर पोहोचला. अशा प्रकारे रेडिओचा आवाज, वर्तमानपत्राची शाई आणि माणसांकडून माणसांपर्यंत बातमी गेली. यांनी मिळून 15 ऑगस्ट 1947चा संदेश देशभर पोहोचवला. मात्र या स्वातंत्र्याच्या जल्लोषासोबतच फाळणीची भीषण वेदनाही होती. एका बाजूला स्वातंत्र्याचा उत्सव तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंसाचार, विस्थापन आणि लाखो लोकांचं दुःख होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.